पुढच्या बातमीकडे वळतोय। पालिका निवडणुकीसाठी आता संदीप नाईकांनी जोरदार तयारीला सुरुवात केली आहे। पालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी केली जाते। जनता दरबार घेत त्यांनी नागरिकांसोबत संवाद साधलाय। नवी मुंबई पालिकेसाठी संदीप नाईक आता ऍक्शन मोड मध्ये आल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्यांनी आता गाठी भेटींना सुरुवात केली, बैठका देखील घेत आहेत आणि आता जोरदार तयारी त्यांनी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सुरू केली आहे। तर पालिका निवडणुकीसाठीची त्यांची आता मोर्चे बांधणी ही जोरदार सुरू आहे। जनता दरबार घेत ते आता नागरिकांसोबत संवाद साधतात। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी दृष्टीने बेलापूर संघामध्ये माजी आमदार संदीप नाईक हे पुन्हा एकदा मोर्चेबांधणी करताना दिसून येते। आज सुद्धा त्यांनी जनता दरबार आयोजित करण्यात आला होता। सर, महापालिकेच्या निवडणुकीला तयारीला लागलेले आहेत आपण? बाकी महापालिकेच्या निवडणुका म्हणून नाही, नवी मुंबईमध्ये आज प्रशासकीय राजवट आहे आणि त्यामुळे शहर असेल, गावं असतील, झोपडपट्टी परिसर असेल, अनेक विषय आहेत की ज्या ठिकाणी प्रशासनाकडे नागरिकांची बाजू मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं विविध क्षेत्रामध्ये ज्यांच्या अडचणी आहेत, जे विषय आहेत ते सोडवण्याकरता नागरिक माझ्या भेटीला येत आहेत आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आणि त्यांना मदत करणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते काम आम्ही सुरू ठेवू। भाजपात जाण्याचा निर्णय कधी? माझं कार्य सुरूच आहे, त्याच्यामुळे निर्णयाचा विषयच नाही आहे। पण आगामी काळामध्ये भूमिका काय असणार आहे? हे साधारणपणे आता वडील मंत्री झालेले आहेत, मुलगा राष्ट्रवादीमध्ये, हे कसं समीकरण? बाकी नवी मुंबईच्या शहराचं हित साधणं आणि नवी मुंबईचे विषय, नवी मुंबईचं नावलौकिक किंबहुना नवी मुंबई विविध विषयामध्ये आज ज्या स्थानी आहे ते स्थान अजून पुढे नेण्याकरता मी प्रयत्नशील राहणार आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपली भूमिका किंबहुना नागरिकांच्या अडचणी आपल्याला मांडायच्या आहेत, नागरिकांना न्याय मिळवून द्यायचा आहे, त्या ठिकाणी आम्ही त्यांना न्याय मिळवून देण्याकरता प्रयत्नशील आहोत। हे होते संदीप नाईक। त्यांनी सांगितले नवी मुंबईच्या शहराच्या विकासासाठी जे जे महत्त्वाचे विषय ते आपण हाताळायला तयार आहे। कॅमेरामन रोशनसह विकास मिरगणे, लोकशाही, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।